प्रगीरजी मिश्रा त्यांच्या वाणीतील महापुराण कथा या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करणार। ही कथा आयोजित करण्यामध्ये आमचे मित्र डॉक्टर शिवराज नांदेडकर, त्यांचा परिवार, दुसरा आमचे मित्र प्रशांत कापेवार आणि त्यांचा परिवार यांनी या कार्यक्रमाचा अतिशय उत्कृष्ट असा नियोजन केले। या कामामध्ये डॉक्टर गुंडाळा, संजय कराळे, त्यांचे पुत्र आम्ही सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं। आपण सर्वजण ही कथा यापूर्वी ऐकली असेल, बघितली असेल। देश विदेशामध्ये सर्वात प्रसिद्ध असं पंडितजीचं नाव आहे। तेवढा विशाल जनसमुदाय, किमान 25% जनता ही बाहेर आहे। पहिला दिवस असल्यामुळे गैरसोय होणं साहजिक आहे। या कथेमध्ये शिवराज नांदेडकर, प्रशांत कापेवार आणि सर्वांनी दिलीप नांदेडकर असतील, प्रकाश कोकाजी असतील आणि व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही गैरसोय झाली असेल तर उदाहरण करायला आपण सर्वजण माफ करायला अशा पद्धतीची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो। प्रशासनाने अतिशय चांगले सहकार्य या कामासाठी केलेलं आहे। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, महावितरण असेल, ज्या ज्या गोष्टीचा संबंध या ठिकाणी येतो त्या सर्व प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। एवढं करत असतानाही अनेक विविध समित्या स्थापन केल्या, त्या सगळ्यांचा महामूल्य जरी केला नसेल तरी नांदेडकरांनी अतिशय मोठं प्रेम ही कथा घेताना शिवराज नांदेडकरांनी प्रशांत कापेवारांना दिलेला। मला असं वाटतं की नांदेडमध्ये या दोन्ही कुटुंबांनी ही कथा श्रवण करण्याची संधी आपल्याला प्राप्त करून दिली। मी आपल्या भागाचा माजी लोकसभा सदस्य आणि आपला एक सहकारी म्हणून या दोन्ही कुटुंबाचा आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आपल्याला पंडितजीला ऐकायचं की मला जाणलं, परंतु हे करत असताना काही गैरसोय झाली असेल, आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर येणाऱ्या काही म्हणजे उद्यापासून आम्हाला त्या चुका झाल्याच्या दुरुस्त करायला संधी मिळेल आणि झालेल्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या भाविक भक्ताची गैरसोय होईल याच्यासाठी आमच्या सर्वांचा तुमचा प्रयत्न राहील अशा पद्धतीने मी या ठिकाणी आश्वास करतो। आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पंडितजीचं तमाम नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने स्वागत करायला सांगतो। जय हिंद, जय भारत।